नमस्कार, माझे नाव शुभांगी प्रवीण शिंदे, राहणार सातारा कोंडवे येथे राहते मी. माझे मिस्टर पेपरचे एजंट आहेत, प्रवीण प्रकाश शिंदे. मी सुद्धा पेपर टाकते. ढोरगल्लीपासून मी तामजाईनगरपर्यंत पेपर टाकते. आणि आम्हाला आज इथं ह्याच्यात तरुण भारतच्या कार्यालयात हळदी कुंकवानिमित्त बोलवलं. खूप छान वाटलं की सगळ्या महिला, म्हणजे असं की कमी ह्या वृत्तपत्र टाकतात त्यांना कोण असं हे करत नाही. मला इथं आल्यानंतर खूप छान वाटलं. पाटील मॅडम ह्या युनिक फॅशनच्या मॅडम खूप छान बोलतात, म्हणजे असं की कोण खालच्या दर्जाचं असं हे करत नाही. त्यांनी आमच्याशी असं छान मैत्रिणीसारखं बोलल्या. त्यांनी सांगितलं की इथं या, आमच्या शॉपला व्हिजिट द्या. आणि तिथं गेल्यानंतर पण त्यांनी म्हणजे कुणाला घरात कुणाच्या काय चालत नाही ह्याच्यानुसार सुद्धा त्या तिथं त्यांच्याकडं शॉप म्हणजे आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या अवेलेबल आहेत तिथं. आणि मला ह्या कार्यालयात आल्यानंतर छान वाटलं. धन्यवाद. राजेंद्र माळी, वृत्तपत्र एजंट, सदर खेडे इथे आहे आमची एजन्सी. आणि पेपर कॉलनी ते कांगा कॉलनी एरियातून आमचं सगळं पेपरचं विक्री केली जाते. आणि आज तरुण भारत शाखा सातारा या कार्यालयात हळदी कुंकाचं संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचं नियोजन केलं आहे. आणि त्याचं नियोजन पाटील मॅडम यांनी केले. आणि त्याच्यासाठी आपल्या सातारा शहरातील प्रसिद्ध युनिक फॅशनच्या मॅडम श्रुती चव्हाण या त्या आल्या आहेत. तर त्यांनी आपल्या युनिक फॅशनविषयी बरीच माहिती छान सांगितली. तर मला वाटते महिलांनी किंवा आता आमच्या ह्या सगळ्या एजंट महिला आहेत तर त्यांनी आपापल्या एरियात गेल्यानंतर थोडंसं या मॅडमच्या युनिक फॅशनविषयी थोडी माहिती द्यावी, सांगावं की बाबा तिथं सदिच्छा भेट द्या. असं काही नाही की तिथे गेल्यानंतर तुम्ही काही हे खरेदी करा किंवा काही हेच नाही. फक्त तुम्हाला एक नवीन काहीतरी पाहायला मिळेल तिथे गेल्यानंतर. आणि तुम्हाला कळेल की बाबा आपण अजून किती ह्याच्यात प्रगत होऊ शकतो किंवा काही. तर मला असं वाटतं की हा कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर केलं. आणि योगाईमध्ये खूप चांगलं हे घडलं इथं की या मॅडमची अशी भेट झाली. कालच मी त्यांच्या शॉपसमोरच उभी होते, त्यावेळी मी ते नाव वाचलं आणि मला खरं आश्चर्य वाटलं की आज ह्या मॅडम योगाईने मला इथं भेटले. आणि मी सोपशीने उद्या त्यांच्या 1-2 दिवसात त्यांच्या शॉपला व्हिजिट देते. आणि तरुण भारत कार्यालयात आम्हाला बोलवलं आणि त्यांचं पण मी आभार मानते.